नमस्कार, मी लतिका। आज आपण मुलांसाठी नाश्त्यासाठी एकदम मस्त रेसिपी बनवूया। त्यासाठी बघा, एक छोट्या आकाराचा कांदा मी असा बारीक कापून घेतलेला आहे। एक गाजर कणे साल काढून खिसून घेतलेला आहे। एक छोट्या आकाराची शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे। एक कमी तिखटवाली मिरची घेतलेली, बिलकुल ही तिखट नसती ती मिरची घेतलेली आहे। ही जी मका घेतलेली आहे फ्रेश मका शिजवून घेतलेली, शिजवताना एकदम थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता ही आपण एका वाडग्यामध्ये काढून घेऊया। वाडग्यामध्ये बघा मी सगळं काढून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला 2 चमचे बेसन पीठ आणि 1 चमचा तांदळाचं पीठ। आता ही बेसन पीठ आणि तांदळाच्या पिठाजागी तुम्ही काय टाकू शकता सांगते। 2 चमचे टाकायचं मैदा आणि 1 चमचा टाकायचं कॉर्नफ्लॉवर। आता ह्याच्यामध्ये टाकायचे छोटा अर्धा चमचा ऑरेगॅनो, छोटा अर्धा चमचा चिली फ्लेक्स। जी हिरवी मिरची जी टाकलेली आहे ती तिखट नाही टाकली तरी पण चालू शकते। चवीप्रमाणे टाकायचं मीठ आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक चीज काय करायचं, खिसून टाकायचं आहे। थोडंसं जास्त जरी टाकलं तरी पण चालू शकते। चीज बघा मी खिसून टाकलेलं आहे। आता हे पहिलं आपण चांगलं मिक्स करून घेऊया। मिक्स केलेलं आहे बघा। आता ह्याच्यात काय करायचं, आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आणि कालवून घ्यायचं आहे। मस्त असं बघा मिक्स करून झालेलं आहे। आता मी तुम्हाला एक विचारते की तुम्ही ह्याच्यामध्ये काय काय टाकू शकता, तुम्ही कधी असं बनवलंय का, जरा मला कमेंट करून सांगा। तर अशा पद्धतीत झालेलं आहे बघा, अशाच पद्धतीत बनवायचं आहे। तर आता आपण बनवायला घेऊया। तवा ठेवलेला आहे गरम करायला आणि गरम झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि तेल काय करूया, पसरून घेऊया। तेल बघा मी सगळीकडे पसरून घेतलेलं आहे। तर असं चमच्याचे ना टाकून घ्यायचे। जास्त आपल्याला मोठे मोठे करायचे नाहीत, छोटे छोटेच करायचे। पण मी ह्याच्या अगोदर 2-3 वेळा जे केले होते ना, ते बघा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर टाकून केले होते, छान लागतात। त्यानंतर बघा 2 वेळा अशा पण पद्धतीने केले होते। तर तुम्ही दोन्हीतलं कोणतं पण पीठ घेऊ शकता। आता मी हे सगळं असं ठेवून घेते। सगळं अशा पद्धतीने बघा मी ठेवून घेतलेलं आहे। आता मी 4च सोडले ती आणि काय करायचं, थोडं थोडं साधारणसं सुकलं की नाही की मग पलटी करायची। गॅस आहे आपला मीडियम। बघा असं हलकंसं सुकलेलं आहे। तर आपण आता पलटी करून घेऊया। मस्त होतात बरं का, अशा पद्धतीने करून बघा। कारण काय होतं माहिती आहे का, मुलांना काहीतरी असं वेगळं खायला द्यायचं। आणि आता हे जे आपण कॉर्न घेतलेले आहेत का नाही, जे मका फ्रेश मका घेतलेले आहेत का नाही, ह्याला थोडंसं दरदर जरी तुम्ही मिक्सरला बारीक केलं का नाही तरी पण चालेल। आता आपण खालची साईड चांगली भाजून घेऊया। आता आपण पलटी करून घेऊया। मस्त बघा असे भाजले जातात अशा पद्धतीने आणि छान चवीला लागतात बघा, आतपर्यंत चांगले भाजले जातात एकदम। आता हे काय करायचं माहिती आहे का, बारीक गॅस करून जरी तुम्ही असं थोडंसं साईडला जरी ठेवलं तरी चालेल आणि बाकीचे राहिलेले अशाच पद्धतीने आपण करून घेऊया। अशा पद्धतीने बघा बनवून घेतलेले आहे ती। तेवढ्या पिठामध्ये बघा एवढे झालेले आहेत आणि अजून 3 आपले भाजते ती। तर करून बघा एकदा। आणि कशाबर खायचे तुम्ही, टमाटर सॉसवर खाऊ शकता, चटण्यांच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। तुम्ही हे असं बनवून टिफिनला पण देऊ शकता, मोठे मोठे थोडे बनवले तरी चालू शकते, मस्त लागतात। करून बघा एकदा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।